भारत होमिओपॅथिक असोसिएशन सोलापूर डॉक्टर अंकुश लोंढे अध्यक्ष, डॉक्टर भाग्यवंत टेळे उपाध्यक्ष, डॉक्टर सोमेश्वर टोंगळे सचिव आणि डॉक्टर अण्णासाहेब पवार खजिनदार या अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांचा 271वी जयंती साजरी केली जाते। शुभकार्याची सुरुवात या ठिकाणी दीप प्रज्वलनाने केली जाते आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आहे। खरं तर ज्यांची 271वी जयंती साजरी करत असताना टेंभुर्णी शहरामध्ये हा प्रथमच आगळा वेगळा कार्यक्रम केला जातो आहे आणि जागतिक होमिओपॅथिक दिवस जे आहे तो उत्साहानं साजरा केला जातो आहे। दीप प्रज्वलन केलं जाते कारण एका दिवातून दुसरा दिवा पेटतो, दुसऱ्या दिव्यातून तिसरा दिवा पेटतो, असं करून जिथं अंधार असतो तिथं उजेड देण्याचं काम हा दिवा करत असतो। अशा पद्धतीनं या ठिकाणी दीप प्रज्वलन अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलं जात आहे। आणि त्याचबरोबर डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांची 271वी जयंती साजरी करत असताना त्यांच्या प्रतिमेसमोर आपण केक ठेवलेला आहे आणि या केकही या ठिकाणी कटिंग केला जातो आहे आणि डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांचा हा 271वी जयंती साजरी होत आहे। उपस्थित सर्व अतिथी मान्यवर असतील, या कार्यक्रमासाठी आलेले सर्वच मान्यवर असतील, यांच्या वतीनं ह्या कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आहे। या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा केक या ठिकाणी कापला जातो आहे। डॉक्टर अंकुश लोंढे अध्यक्ष यांच्या वतीनं हा केक या ठिकाणी कटिंग केला जातो आहे। ओके, आज आपण या ठिकाणी जागतिक होमिओपॅथिक दिन डॉक्टर ज्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला ते डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांचा वाढदिवस या ठिकाणी जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणून साजरा केला जातो। तर हा साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आज आपण या ठिकाणी भारत होमिओपॅथिक असोसिएशन जी राज्य लेवलची एक होमिओपॅथिक संघटना आहे यांच्यातर्फे आपण हा जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करत आहे। जागतिक होमिओपॅथिक दिन साजरा केला जातो, तरी उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करत आहे। नमस्कार, आपण इथं डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांच्या 271व्या जयंतीनिमित्त आपण जमलेलो आहोत। तर डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांनी होमिओपॅथीचा शोध लावला। ते स्वतः एक ॲलोपॅथिक डॉक्टर होते। तर त्यांनी होमिओपॅथिक औषधांचा शोध लावून त्याच्यावरती आजारावरती कसे मात करायचे ह्या गोष्टी सर्व त्यांच्या शास्त्रामध्ये आणून ती शास्त्र पद्धती, उपचार पद्धती ही विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी नंतर एक पॅथी म्हणून तयार झाली आणि त्यांचेच आम्ही डॉक्टर म्हणून ह्या समाजात वावरत असताना लोकांना सेवा करतोय। आजपर्यंत आमची ती सेवा चालू आहे आणि आम्ही त्यांच्यामुळेच डॉक्टर झालो आहोत। तर त्यांना ह्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।